मध्य रेल्वे पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेच्या लोकल वाहतुकीचाही बोऱ्या वाजलाय। ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्यामुळेच मरीन लाईन्सवर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। तब्बल तासभर हा खोळंबा होता। त्यानंतर ओव्हरहेड वायर दुरुस्त केली गेली असली तरी सुद्धा काही काळ गाड्या रखडल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, सध्या काय परिस्थिती आहे पश्चिम रेल्वेवर? अमोल, साधारण तासाभरापूर्वीच ग्रांट रोडच्या मध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला होता। त्यानंतर हे तांत्रिक बिघाड जो आहे तो दुरुस्त करण्यात आलेला आहे। मात्र एवढा वेळ वाहतूक जी आहे ती रखडल्यामुळे पश्चिम रेल्वे जी आहे ती उशिराने सुरू आहे। सध्या 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेच्या लोकल ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत। स्वाभाविक आहे, प्रत्येक स्टेशनवरती मोठी गर्दी पाहायला मिळते। येत्या काही वेळामध्ये किंवा काही तासामध्ये ही वाहतूक पूर्ववत होईल असं पश्चिम रेल्वे मार्फत सांगण्यात येते। बिलकुल, सध्या किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या स्टेशन्सवर देवेंद्र, आणि किती वेळ लागू शकतो ही गर्दी ओसरायला? नक्कीच अमोल, ऐन गर्दीची वेळ आहे आणि फक्त पाच मिनिटं जरी लोकल खोळंबल्या किंवा उशिराने असेल तरी प्रत्येक रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यातच अर्धा ते पाऊण तास असा मोठा खोळंबा झाल्यामुळे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र काही वेळात लोकल सेवा जर पूर्वपदावरती आली तर जे मुंबईकर जे आहेत आपल्या घराकडे परततात आहे त्यांना दिलासा मिळू शकेल। धन्यवाद देवेंद्र या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।